इचलकरंजीतील 12 लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा आदेश दिला। इचलकरंजीतील 12 लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा आदेश दिला। इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गांधी पुतळा परिसरातील जुना नगरपालिकेसमोर CNC DMC ट्रेडिंग टूल कंपनी झालेल्या घरफोडीचा तपास करताना सापळा रचून 3 संशयितांना अटक केली होती। या घरफोडीत कार्बाइड रॉड, कार्बाइड इन्स्टंट, कार्बाइड स्क्रॅप तसेच कटर अँड टूल सह सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा आरोप होता। CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अमर रमेश उपासे राहणार कबनूर, ऋषिकेश बाबासो पाटील राहणार कवठेपिरान आणि कुलदीप यशवंत चौगुले राहणार मिलवडी यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते। सुरुवातीला न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी जामीन अर्ज दाखल केला। अर्जावरील सुनावणीनंतर बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिन्ही आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला। या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंडारी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, अर्जुन नदाफ, परवेज मुजावर, सानिया बांदार आणि जाहिद दाढीवाले यांनी सहकार्य केले।